भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीसांचे ऐकणार की नाही, म्हणजे प्रश्न तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार असेल. असं कसं म्हणू शकतो मुक्तपेठ? म्हणजे सरळ स्पष्ट विश्लेषण आपण करतो, मात्र त्याची अशी धक्कादायक सुरुवात, म्हणजे असं शक्यच कसं काय? भाजपा, त्यातही महाराष्ट्र भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे एक समीकरण आहे, म्हणजे जुळलेलं समीकरण, की त्यात कुणीही असं म्हणू शकत नाही की देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं ते भाजपा करणार नाही किंवा भाजपाचा कोणताही नेता त्यांना विरोध करू पाहिजे, हे शक्यच मानलं जात नाही. जे तसे होते नाताभाऊ एकनाथ खडसे किंवा अन्य काही, ते आता भाजपामध्ये नाहीत. तुम्हालाही कळू शकतं, किंवा त्यांचे पंख असे छाटले गेले की त्यांच्याकडे विरोधासाठी उडण्याची शक्तीच राहिली नाही. त्यामुळे असा प्रश्न का उपस्थित करतोय की महाराष्ट्र भाजपाचे नेते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार की नाही, ऐकतील का? हा खूप म्हणजे गंभीर प्रश्न आहे. हा का उपस्थित करायला लागतोय? त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारण आहे गेल्या काही वर्षांपासून आपण अनुभवत असलेलं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण. आपण फक्त तेवढ्या पुरतं बोलूया. त्या राजकारणात ज्या पद्धतीनं सर्व काही घडताना दिसतं किंवा बरंच काही बिघडताना दिसतं, त्यानंतर स्वाभाविकच काही वेळा असं वाटतं की राजकारणाचं झालंय तरी काय. ज्या पद्धतीनं अर्वाच्य भाषा वापरली जाते, ज्या पद्धतीनं कधीही महाराष्ट्रानं ऐकली नाही तशा प्रकारची टीका केली जाते. खरं तर टीका हा खूप सौम्य शब्द वाटेल, किंवा मला अगदी तो जहरी भाषा वापरली वगैरे वगैरे तो शब्दच मंजूर नाहीये. मात्र गटारीकरण झालंय, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटारीकरण झालंय. राजकारण हे गटारीकरण आहे की काय? तिथं रोजच गटारी साजरी होते की काय, हे विचारावं लागतंय नेमकं गटारीच्याच वेळी. का असं विचारतोय? आधी आपण एक काम करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले ते आपण ऐकूया. महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही आहोत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी, एखाद्याच्या अभिष्टचिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणं, याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे करतो आहोत का, असा याचा अन्य अर्थ काढून त्याचा निघेल किंवा तसा त्याचा अर्थ निघेल. म्हणून मला असं वाटतं की याला एवढ्याच परिप्रेक्ष्यामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यांनी या दोघंही जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली, त्यांनी ती प्रतिक्रिया दिली, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, त्यांनी शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असतं. ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असतं. याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असेल, म्हणजे लक्षात घ्या, आपण सुरुवातीला जे बोललो की का तो प्रश्न आहे की भाजपाचे नेते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार का, हा प्रश्न पडायचं कारणही तसंच आहे. मात्र त्याआधी आपण वेध घेऊया की फडणवीस असं का बोलले तेही समजून घेतलं पाहिजे. आणि नेमकं हा प्रश्न पत्रकारांच्या वर्तुळात कालपासून चर्चेत आहे. काल सुद्धा याच्यावर विचारलं गेलं, आज सुद्धा सरस्पष्ट विचारलं गेलं, फडणवीसांनी सरस्पष्ट उत्तर दिलं. नेमकं त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे काल वाढदिवस होते. त्यात देवेंद्र फडणवीसांवर गिरीश महाजन यांनी एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं. या कॉफी टेबल बुक मध्ये अनेकांचे लेख आहेत, प्रतिक्रिया आहेत, मतं मांडली गेलेली आहेत फडणवीसांबद्दलची. अर्थात त्यात शरद पवार आपल्या राज्यातील ज्येष्ठ नेते नव्हे, देशाचे ज्येष्ठ नेते आहेत ते, त्यांचंही मत आहे. नेमकं ते असं काय बोललेत की ज्यामुळे चर्चेचा विषय झाला, त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया, कारण काही प्रेक्षकांना कदाचित ते माहीत नसावं. शरद पवार
यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता अफाट आहे. ते आधुनिक विचारांचे नेते आहेत आणि आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवत पुढे जात आहेत. त्यांच्या जोरदार कामगिरीने मला माझा पहिला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आठवतो. त्यांची ऊर्जा पाहून एकच प्रश्न पडतो, शरद पवार विचारतात आहे की फडणवीसांची ऊर्जा पाहून एकच प्रश्न पडतो, ते कधी थकत नाहीत का? लक्षात ठेवा, हा प्रश्न कुणाचा आहे? 90कडे गेल्यानंतर सुद्धा ज्यांचा उत्साह, अथक सतत परिश्रम करण्याची सवय तरुणांनाही लाजवते, ते शरद पवार हे म्हणतात आहे. आणि त्यांचं पुढच्या शुभेच्छा आहेत, माझ्या वयापर्यंत म्हणजे 90 पर्यंत जाईपर्यंत त्यांची कार्यगती अशीच टिकून राहो. या शरद पवारांच्या शुभेच्छा आहेत. का मग त्याचं आश्चर्य वाटलं पत्रकारांना किंवा मला सुद्धा की मुक्तपीठनं हा प्रश्न विचारला, ते पुढे स्पष्ट करतोच. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे, आता तुम्हालाही आठवत असेल की 19 त्यानंतरला फडणवीसांचं अल्पकालीन सरकार गेलं, कारण अजित पवार परत फिरले ते शरद पवारांमुळे. 24च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणि फडणवीसांना, अर्थात त्यांच्या नेतृत्वाखाली होतं, महायुतीला जो धक्का दिला त्यात शरद पवारांचंही नेतृत्व होतं, उद्धव ठाकरेंचं होतं. पुन्हा उद्धव ठाकरे ते इतकं टोकाचं बोललेले विधानसभेला सुद्धा की एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन. आता त्या उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय या पुस्तकात तेही आपण पाहूया, कारण तेही महत्वाचं आहे. ते म्हणालेत की फडणवीस एक हुशार, प्रामाणिक आणि उद्दिष्ट साध्य करणारे राजकारणी आहेत. अशा नेत्याला भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळावी अशी माझी इच्छा आहे. दिल्लीतलं सध्याचं सत्ता कारण म्हणजे पंतप्रधान पदासाठीची सत्ता आणि त्यात सत्ता स्पर्धा आणि त्यात अमित शहा फ्रंट रनर, त्यांच्या मागोमाग योगी आदित्यनाथ होते. मात्र ते सध्या बाजूला पडले, कारण त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना तेवढा पाठिंबा नाहीये, संघाचा पाठिंबा नाहीये. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला गर्तेत गेलेल्या भाजपाला ज्या पद्धतीनं विधानसभेला बाहेर काढलं आणि यशोशिखरावर पोहोचवलं, त्यामुळे आणि संघाचा मजबूत पाठिंबा या बळावर ते सुद्धा आता अमित शहाची स्पर्धा करताना दिसतात असं मानलं जातं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची जी इच्छा सांगितली आहे की दिल्लीत त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळावी अशी माझी इच्छा आहे, असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात त्याला एक वेगळं महत्व आहे. लक्षात ठेवा, हे सर्व काय आहे? या सर्वाचा अर्थ एकच आहे की महाराष्ट्राचे राजकारण वेगवेगळी वळणं घेते. याचा अर्थ असाही नाहीये की लगेच उद्या उठतील उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना हे सरकारचा भाग बनेल किंवा शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी सरकारचा भाग बनेल. तसा संशय कल्लोळ निर्माण व्हावा असं वर्तन या राजकारण्यांकडून होताना दिसलं तरी सुद्धा आजच्या चर्चेचा तो मुद्दाच नाहीये. आजचा आपला प्रश्न आहे की भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते फडणवीसांचं ऐकणार का? आता का असं आपण बोलतोय? कारण फडणवीस म्हणतात की आम्ही वैचारिक विरोधक असलो तरी शत्रू नाही. मात्र आता पाहूया आपण की भाजपाचे नेते, कार्यकर्ते, जवळचे नेते, विशेषतः कार्यकर्त्यांचं सोडून देऊया, ते खूप ग्राउंड लेवलला काम करत असतात. गोपीचंद पडळकर जे नाव चर्चेत आलं आणि ज्यामुळे फडणवीसांना भर सभागृहात बोलावं लागलं किंवा पडळकर नाही तर सर्वच आमदार माजलेत असं लोकांना वाटतंय. हे पडळकरांमुळे बोलावं लागलं फडणवीसांना. आणि तेच गोपीचंद पडळकर नेहमी, हे पहिल्यांदा नव्हतं ना, ते शरद पवारांच्या बाबतीत काय बोलतात ते एकदा बोलले ते लबाड लांडगे आहेत. त्यांनी एकदा शरद पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना म्हटलं. त्यांनी एकदा एक घर, आत्ताच नुकतंच एक घर पुण्यातलं हे कॉकटेल घर आहे असं म्हणत जातींचा, धर्माचा उल्लेख करत पवार कुटुंबियांवर अतिशय खालच्या पातळीची गलिच्छ टीका केली. कधी कधी शरद पवारांना भाजपामधून वाकड्या तोंडाचं, खरं तर अहो 90 पर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा कर्करोगाशी लढणारा हा लढवय्या पहा. शरद पवारांच्या बाबतीत इतर काही मतभेद असू शकतात, मात्र त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, हे कसं नाकारता येईल? आणि कर्करोगाची झुंज देणाऱ्या या लढवय्याला त्यांचं वाकडं तोंड, तोंडातून लाळ गळते, मग त्यांना पवारवरून फवार वगैरे असं हिनवणं योग्य आहे का हो? पण हे घडतं कुणाकडून?
भाजपाचे लीडर्स किंवा ट्रोलर सारखे वागणारे लीडर्स, नेते आणि भाजपाचे ट्रोलर सुद्धा तसं बोलताना दिसतात. आता हे शरद पवारांच्या बाबतीत झालं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत काय? यांच्या बाबतीत पहा, हेच पडळकर, गोपीचंद पडळकर, आधी त्यांचंच सांगतो. त्यांनी काय म्हटलेलं? आता त्यांना माहित नाही का उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यामुळे स्वाभाविकच ते कुणाचे सुपुत्र आहेत हे गोपीचंद पडळकरांना माहित नाही का? मात्र ते बोलता बोलता इतक्या वाईट पद्धतीनं त्यांनी जीभ चालवली, गरळ उकली. खरं तर ते म्हणाले उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत. म्हणजे पहा, महाराष्ट्र पेटून निघावं असं वाक्य होतं खरं तर. त्यानंतर राणे कुटुंबीय तर काय, म्हणजे ज्या कोणत्या ते पक्षात असतात त्या पक्षात राहून त्यांना असं वाटतं किंवा तसं हसावंही की पहिलं ब्रीफ हे ठाकरेंचा उद्धार करण्याचं. मग त्यातून काय घडतं? नारायण राणे जे काही बोलतात उद्धव ठाकरेंबद्दल ते सांगावं असं असतं का? तुम्ही विचार करा. त्यातही कधी शकुनी मामा, आदित्य ठाकरेंसाठी पेंग्विन, मग त्यांना म्याव म्याव आवाज काढणं, म्हणजे सर्वात सर्वात घृणास्पद काय असतं की आदित्य ठाकरेंच्या दिनो मारियापासून इतर काही पुरुष मित्रांना त्यांचा बेटर हाफ संबोधण्यापर्यंत खालची काय, गटारी काय, त्या खालची काहीतरी पातळी गाठली जाते ती भाजपात असलेल्या राणेंकडूनच. हे कसं विसरता येईल? त्यामुळेच जो प्रश्न मी विचारतोय आज, त्यातला मुद्दा महत्वाचा हाच आहे की देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते पुन्हा एकदा पाहिजे तर मी तुम्हाला ऐकवतो. त्यांची जी भूमिका आहे, एक उदात्त भूमिका आहे. त्यांनी जसं 2-3 दिवसापूर्वी सावध केलं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी की आमदार माजलेत का असं म्हटलं जात आहे, सावध व्हा. तसंच तसंच त्यांनी आज जे विधान केलंय ते पण मला खरं तर एक चांगल्या राजकारणाची सुरुवात करणं वाटतंय, म्हणून या विषयावर आपण चर्चा करतोय. काय नेमकं फडणवीस बोलले ते आपण ऐकूया, पुन्हा एकदा ऐकूया. महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही आहोत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी, एखाद्याच्या अभिष्टचिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे. माझी विनंती आहे की तुमचं मत मांडा, तुमच्या प्रतिक्रिया द्या, काही प्रश्न असतील तेही विचारा. एक प्रमोद मानकर आपले नेहमीचे मुक्तपीठचे प्रेक्षक आहेत, त्यांनी प्रमोद मानकर म्हणतात की वैचारिक विरोध विचारणं की सुडबुद्धीने वागणारे देवेंद्र फडणवीस आता शहाणपणा सांगत आहेत. म्हणजे हे असं घडताना दिसतं ना प्रमोदराव, तेव्हा मी का थोडं सकारात्मकरित्या मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच जे तुमच्या मनातील प्रश्न आहेत तेच विचारण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारणच ते आहे की शेवटी वरपासून झिरपत खाली येत असतं आणि जेव्हा वरचे नेते आमदार माजलेत ही लोकभावना तिकडे सांगतात सभागृहात देवेंद्र फडणवीसांसारखे, आता आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही असं मांडतात, तेव्हा त्यावरचा प्रश्न हा त्यासाठीच आहे जो प्रमोद मानकर यांनी मत मांडलेलं आहे. त्या मताचा संदर्भ देऊन सांगतो की इतरांनी सुद्धा सांगावं की त्यांचं मत काय आहे. सुगंधा घाडी यांची प्रतिक्रिया आलेली आहे की नोटिफिकेशन उशिरा येतं त्यामुळे संदर्भ लागत नाही. आपण काहीतरी प्रयत्न करू याच्यासाठी. थोडंसं मी काही माझ्या टेक्निकल एक्सपर्ट असणाऱ्या मित्रांशी नक्कीच सुगंधाजी बोलेन. विषय असा आजचा की देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की ठाकरे, पवार आणि फडणवीस हे वैचारिक विरोधक आहेत, शत्रू नाही आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त, ठाकरे म्हणाले की फडणवीसांना दिल्लीत महत्वाची जबाबदारी मिळावी अशी ठाकरेंची इच्छा आहे. शरद पवारांनी तर अगदी त्यांच्या वयाचे होईपर्यंत ते असेच गतिमान राहोत अशी शुभेच्छा दिलेली आहे. आणि फडणवीस थकत नाहीत का असं 90कडे गेल्यानंतर सुद्धा सतत अथक परिश्रम करणारे शरद पवार विचारत आहेत. त्यामुळे एक वेगळं चांगलं राजकारण त्या दोन्ही नेत्यांनी राजकीय भावना दाखवल्याचं किंवा एक वेगळ्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवल्याचं मानलं जात आहे. मात्र देवेंद्र फडणवीस जे बोललेत की वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीये, हे त्यांचं सांगणं त्यांच्याच भाजपाचे नेते कार्यकर्ते ऐकतील का असा प्रश्न आहे आपला आजचा. त्यातही
नेमकं ज्या प्रतिक्रिया येतात त्यात पुढे आपण नेऊयाच, मात्र महत्वाचे मुद्दे काय आहेत त्यातले, की अशा पद्धतीनं जी अपेक्षा देवेंद्र फडणवीस व्यक्त करतात ते नितेश राणे ऐकणार आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे ऐकणार आहेत, स्वतः ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री माजी कॅबिनेट मंत्री नारायणराव राणे ऐकणार आहेत, गोपीचंद पडळकरांचं काय? कारण ज्या दिवशी त्यांनी ते सर्व हंगामा केलेल्या सभा विधान भवनात त्याच दिवशी दादाजी भुसे यांच्याशी सुद्धा त्यांचं वाजलं, शिक्षण मंत्री असणाऱ्या. म्हणजे कुठं कोणी काही ऐकताना काही पाळताना दिसतंय का? म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, त्यांनी जे काही आख्यान लावलं, सभागृहात रमी खेळताना दिसल्याचा आरोप झाला, त्यांनी पत्रकार परिषद काल घेतली. आपण त्याच्यावरचा व्हिडिओ जो केला तो नक्की पहा, खूप कमी लोकांनी तो पाहिलाय, की त्यात सुद्धा आपण मुद्दे उपस्थित केले. त्यात माणिकराव कोकाटे एक तर पीसी घेतात, मोठे मोठे दावे करतात आणि त्यात त्यांनी म्हटलं की मी शेतकऱ्यांना भिकारी कुठं म्हटलं, मी तर म्हणालो शासन भिकारी. हे कधी म्हणाले? ते मुख्यमंत्री म्हणून गेलेले की जंगली रमी खेळणं हे भूषणावं नाही, असं वागणं, असं देवेंद्र फडणवीसांनी कमेंट केल्यानंतर सुद्धा तेच माणिकराव कोकाटे म्हणतात की मुख्यमंत्र्यांना मी ब्रीफ केलं ना, मी त्यांना सांगेन, त्यामुळे ते तसं बोललेत. पुन्हा मुख्यमंत्री त्यांना बोलले की शासन भिकारी म्हणणं योग्य नाही. पण पुढे काय? म्हणजे पहा, मुख्यमंत्री सांगतात, मंत्री ऐकत नाहीत. तर आता नेते आणि कार्यकर्ते ऐकणार का? विखारी पद्धतीनं ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात, ज्या स्तरावरची, खालच्या स्तरावरची गटारी, म्हणजे मगाची एक शब्द मी वापरला की भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून ट्रोलर सारखी भाषा वापरली जाते, त्यामुळे ते लीडर कमी आणि ट्रोलर जास्त वाटतात. अर्थात याचा अर्थ असा नका समजू तुम्ही की मी फक्त भाजपाबद्दल बोलेन का, मुळीच नाही. शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे किंवा इतर बाहेरचे विरोधक सुद्धा जे शब्द वापरतात, म्हणजे इव्हन देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा टरबुजा किंवा इतर शब्द वापरणं, किंवा जितेंद्र आव्हाडांनी वैचारिक विरोधच केला पाहिजे होता. मंगळसूत्र चोर बोलून पडळकरांना विखारी वागण्याची, मारामारी करण्याची संधी त्याला ते नैतिक कारण देतात आहे, जे मान्यच होऊ शकत नाही. कारण हिंसा नाही होऊ शकत, तुम्ही टीका करा, पण ते दिलं. मुद्दा हाच आहे की महाराष्ट्राचं राजकारण त्याचं गटारीकरण झालेलं आहे. ते गटारीकरण दूर करण्याचं काम, त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत का? मात्र त्यासाठी काय करावं लागेल? आधी त्यांना भाजपाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना समजवावं लागेल. ते ऐकतील का त्यांचं? हाच महत्वाचा मुद्दा आहे आज. आणि याच मुद्द्यावर सरस्पष्ट वेध घेणारा हा कार्यक्रम इथंच आवरता घेतो. तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा. नेते कार्यकर्ते मध्ये भाजपाचे असो किंवा अन्य पक्षांचे जेव्हाही बोलतील त्याला विरोधच करा. कारण लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं अर्वाच्य भाषा वापरून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या माझ्या मनातला, सामान्यांच्या मनातील संताप हे नेते व्यक्त करतात, तर तसं अनेकदा नसतं. त्यामागचं राजकारण हे वेगळं असतं. कारण ज्या दिवशी सभागृहात हा सर्व हंगामा सुरू होता, त्याच दिवसांमध्ये सभागृहात मुंबईतील मोक्याच्या जमिनी आणि इतर काही असे निर्णय झालेत की जे तुमच्या माझ्या हिताला दीर्घ कालावधीपर्यंत खूपच नुकसान पोहोचवणारे आहेत. त्यामुळे अनेकदा सत्ताधारी काय, विरोधक काय, हे सर्व प्रस्थापित आपल्या हिताविरोधात जात काही कारवाया करताना सुद्धा गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचं राजकारण तर करत नाही ना. राजकारण की गटारीकरण असा प्रश्न विचारण्याची वेळ त्यामुळेच आपल्यावर येते. विचारत राहायचंय, ठणकावून विचारायचंय, विशेषतः सत्ताधाऱ्यांना, भाजपाला, शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, कारण ते सत्तेत आहेत. मात्र त्याच वेळी विरोधकांची सुद्धा जबाबदारी नाकारता येत नाही. आता एक प्रतिक्रिया आलेली आहे विशाल अंबी यांची. विरोधकांची फक्त बदनामी करतात भाजपा नेत्यांनी, वरचे नेते समज देऊनही ते ऐकत नाहीत. तोच संशय मला, विशाल अंबी, तुम्ही जो संशय व्यक्त करता तोच आहे की काही गोष्टी या फक्त दाखवण्यासाठी असतात का? अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी दिल्लीत त्यांना महत्वाची जबाबदारी मिळावी,
त्या इच्छेनंतर तर ही अपेक्षा वाढलेली आहे. कारण एक मराठी माणूस पंतप्रधान पदी बसला तर मराठी माणसांना वाईट नाही वाटणार, अभिमानच वाटेल. मात्र त्या तिकडचा सर्वोच्च मार्ग जर कुठच्याही प्रकारचे काटे न पेरता चालायचा असेल तर देवेंद्र फडणवीसांनी आधी जे लीडर आहेत त्यांना लीडर व्हायला सांगावं, ट्रोलर राहू देऊ नये. कारण अशीच माणसं मागे सुद्धा अनेकदा बीड पासून इतर ठिकाणी ज्या प्रकारचं राजकारण, गुन्हेगारीचं राजकारण झालंय, गुन्हेगारीकरणाचं राजकारण झालंय असा प्रश्न उपस्थित करून आपण मांडला होता की जर फडणवीसांना त्या सर्वोच्च स्थानी महाराष्ट्रातून पोहोचायचं असेल तर त्यांनी गल्लीबोळामध्ये सराईत गुन्हेगारांसारखे कुकृत्य करत फिरणारे सत्ताधारी पक्षाची संबंधित जे आहेत त्यांना आवर घातलाच पाहिजे. कदाचित एक वेगळं डिझाईन त्यामागे, एक वेगळं घातसूत्र तर त्यामागे नाही ना. दिल्लीतूनही त्याची सूत्र काही हितसंबंधितांकडून हलवली जात नाहीत ना. त्यांच्या रिमोटवर इकडचे कंट्रोल होणारे काही असतात, काही अपप्रवृत्ती, त्या मुद्दामून काही गोष्टी घडवून आणत नाहीत ना. अनेकांना वाटेल की मी कॉन्स्पिरन्सी थेअरीतून बरंच काही बोलतोय, परंतु राजकारणात अशक्य काही नसतं. त्यामुळे जर राजकारण हे गटारीकरण झालेलं ते स्वच्छ करायचं असेल तर शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांनीच करावा. भाजपच्या नेत्यांना समजावावं, आवर घालावा. याच एका इच्छेसह आजचा सरसपट भेद आवडता घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, इतरांशी शेअर करा आणि मुक्तपीठचं युट्यूब चॅनल जर अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.